नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामसाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY BCom, विपणन व्यवस्थापन 2, प्रकरण क्रमांक 2, सामाजिक विपणन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये विपणन व्यवस्थापकांच्या पर्यावरणासंबंधीतील जबाबदाऱ्या, विपणन व्यवस्थापकांच्या संस्थेप्रतीच्या जबाबदाऱ्या आपण बघितल्या. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे विपणनाचा प्रभाव. आधुनिक व्यवसाय संघटनेच्या माध्यमातून आपण बघतो की वाहतुकीमध्ये आश्चर्यकारक असे बदल झालेले आहेत. संपूर्ण जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही वस्तू व सेवा ह्या काही वेळेतच पोहोचवण्याची किमया वाहतूक व्यवस्थेने पार पाडलेली आहे. त्याचबरोबर गतिमान औद्योगिकीकरण निर्माण झालेलं आहे. संपूर्ण जग एक बाजारपेठ बनलेलं असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भरभक्कम उभं राहण्यासाठी व्यावसायिक जो आहे यांना जाहिरात कलेची गरज निर्माण झालेली आहे. हे सर्व काही करत असताना ज्या समाजासाठी वस्तूंची विक्री केली जाते असे ग्राहक वर्ग, त्याचबरोबर इतर समाज अर्थात ग्राहकाचा देखील समाजामध्ये परिणाम होतो. तसेच आपला व्यवसाय सोडून इतर व्यवसाय यांच्यावरती विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या मुद्द्यामधून विपणनाचा जो काही प्रभाव जो आहे या माध्यमातून समाजावर काय परिणाम झालेला आहे, चांगला आणि वाईट, या दोन्ही परिणामांची माहिती आपल्याला विपणनाचा प्रभाव या मुद्द्यामध्ये बघायची आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपला आहे विपणनाचे ग्राहकांवरील परिणाम. जगातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. उत्पादक कंपन्यांचे मालक हे सुद्धा एक ग्राहकच आहेत. यांना देखील अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांची खरेदी या माध्यमातून या ठिकाणी करावी लागते. यामुळे अशा जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गावर विपणनाचा काय परिणाम झाला यासाठी स्वतः ग्राहक, ग्राहकांचे समर्थक व शासन विभाग यांच्याकडून विपणन व्यवस्थेवरती टीका केलेली आहे. या कुठल्या टीका आहेत त्या आपण पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून बघत आहोत. पहिली टीका आहे उच्च किमतींमुळे ग्राहकांचे नुकसान. अनेक टीकाकारांची विपणन पद्धत ही जरुरीपेक्षा अधिक किमती ठेवण्याच्या बाबतीत दोष देतात. यामध्ये उच्च किमतीमुळे जे काही वस्तूंचं नुकसान होतं, ग्राहकांचं नुकसान होतं, या संदर्भातील जे विभिन्न प्रकारचे जे काही घटक वस्तूच्या किमती वाढवण्यासाठी कारणीभूत असतात किंवा उच्च किमतीमुळे ग्राहकांचं जे काही नुकसान होतं त्याची माहिती पुढील मुद्द्यांमध्ये दिलेली आहे. पहिलं कारण आहे वितरणाचा जास्त खर्च. लोभी मध्यस्थ आपल्या सेवेच्या मूल्याहून अधिक किमती आकारतात. यामध्ये
जे विक्रय प्रतिनिधी, ज्याला आपण एजंट असं आपण म्हणतो, दलाल असं आपण म्हणतो, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, पुनर्विक्री करणारे उत्तर देतात की मध्यस्थांची कामाची आवश्यकता असते व ते ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील जबाबदारी काढून घेतात. उच्च किंमत या सुधारित सेवेचा परिणाम आहे. व्यवहारातील खर्चामुळे किमती वाढतात. खरे पाहता तीव्र स्पर्धेमुळे नफ्याचा फरक कमीच असतो. सामर्थ्यशाली किरकोळ विक्रेते किमती कमी ठेवण्याबद्दल दडपण आणतात, जेणेकरून वस्तूंचा जो काही वितरणाचा जो प्रवास आहे हा उत्पादक ते ग्राहक हा अतिशय कमी आहे. विशेषतः ज्या अवजड ज्या वस्तू आहेत की ज्याचे विशेष ग्राहक असतात, जसे की मोठी यंत्रसामुग्री, उदाहरणार्थ जे कारखाने आहेत, या कारखान्याचे बॉयलर तयार करणारी कंपनी हा विशिष्ट ग्राहक आहे. किंवा विशिष्ट प्रकारच्या वस्तू, जसं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल, याचे विशिष्ट ग्राहक आहेत. अशा जास्त किमतीच्या वस्तू किंवा ज्याला आपण पवनचक्की जी म्हणतो, अशा वस्तू, या वस्तूंसाठी विशिष्ट प्रकारचे ग्राहकच या ठिकाणी असतात आणि या ग्राहकांच्या माध्यमातून वस्तू ज्या आहेत याची मागणी यामध्ये केली गेल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु इतर ज्या वस्तू असतात या विकत असताना अनेक प्रकारचे मध्यस्थ यामध्ये असतात. या मध्यस्थांकडे वस्तू या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा खर्च कमी असतो वस्तूची खरेदी आणि साठवणुकीबाबतचा, परंतु ते जास्त कमिशन या ठिकाणी घेतात. जास्त मार्जिन त्यांना हवं असतं. याचा परिणाम हा वस्तूच्या किमतीमध्ये झाल्याचं दिसून येतं. म्हणजे वितरणाचा जो जास्त जो खर्च जो आहे याचा परिणाम वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो. उच्च किमतीमुळे सेवांवर परिणाम देखील झाल्याचं चित्र आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतं. व्यवहारामध्ये जे विभिन्न प्रकारचे खर्च केले जातात, यामध्ये वाहतूक असेल, जाहिरात असेल, यामुळे वस्तूच्या किमती वाढताना दिसून येते. तीव्र स्पर्धेमुळे नफा जो आहे हा नफा उत्पादकांच्या बाबतीमध्ये कमी प्रमाणात दिसतो, कारण की मधील जे काही वितरण साखळी आहे यांना मात्र जास्त नफा या ठिकाणी मिळवता येतो. किंवा अनेक वेळेस सामर्थ्यशाली जे किरकोळ विक्रेते असतात हे देखील इतर किरकोळ विक्रेत्यांवरती किमती कमी ठेवण्याचं दडपण आणू शकतात. याचा देखील परिणाम कंपनीच्या भवितव्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा प्रकारचा प्रभाव आहे जाहिरात व विकासाविषयक उच्च खर्च. जाहिरात व विकासाविषयक खर्च वाढल्याबद्दल विपणनकर्त्यांना दोष दिला जातो. वस्तू विक्रेते याला उत्तर देतात, ग्राहकांना उत्पादनाच्या कार्यात्मक गुणांपेक्षाही काहीतरी वेगळं मिळावं असं ग्राहकांना वाटत असतं. त्यांना मानसिक फायदे हवे असतात. ब्रँडिंगमुळे खर्च वाढला तरी त्याने उत्पादनाबद्दल ग्राहकांना विश्वास मिळतो
आणि लक्षवेधी संभाव्य ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचवण्याकरता खूप जाहिरातीची गरज भासते. स्पर्धक उत्पन्नाबाबतच्या प्रयत्नांशी बरोबरी करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जाहिरातींची आवश्यकता असते. कंपन्यांनी खर्चाची जाणीव असते व विक्री वाढवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात. म्हणजे यामध्ये काही ग्राहकांची देखील मानसिकता आहे का विशिष्ट कंपनीचा ब्रँड हा आपल्यासाठी खास आहे आणि या ब्रँडचं उत्पादन हे अत्यंत चांगल्या दर्जाचं आहे, अशी मानसिकता त्यांची निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ब्रँडच्या किमती जरी वाढल्या तरी ग्राहकांना त्याचा काही फारसा असा संकोच वाटत नाही, परिणाम वाटत नाही, कारण की जाहिरातीच्या माध्यमातून त्या ब्रँडने त्यांच्या मनावर ताबा मिळवलेला असतो. व उत्पादकांनी वस्तूच्या विकासावरती जो खर्च केलेला आहे ते देखील जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तूमध्ये नवीन तंत्रज्ञान आम्ही आणले, वस्तूमध्ये नवीन टेक्निक आम्ही आणल्या, असं भासल्यामुळे आपल्या वस्तूमध्ये नवीन काहीतरी जादू आहे, अशा प्रकारची ग्राहक मनावरती निर्माण झालेली जी काही भोवळ आहे ही वस्तूच्या किमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसून येते व विक्री वाढवण्यासाठी चतुराईने अशा प्रकारचा खर्च जाहिरातीसाठी उत्पादक करत असल्याचे आपल्याला चित्र बघावयास मिळते. त्यानंतर तिसरा आहे अवास्तव किमती वाढवणं. टीकाकारांच्या म्हणण्यानुसार काही कंपन्या आपल्या वस्तूच्या किमती अवाजवी वाढवून ठेवताना दिसून येतात. यावर विक्रेत्यांचं उत्तर आहे, बहुतेक व्यावसायिक ग्राहकांशी प्रामाणिक रीतीने वागतात, कारण की त्यांना पुन्हा नवीन धंदा किंवा नवीन ग्राहक हवा असतो किंवा तोच ग्राहक टिकावा अशी त्यांची अपेक्षा असते. काही ग्राहकांबरोबर गैरवर्तन जरी घडले तर ते जाणीवपूर्वक नसते. जेव्हा लबाड विक्रेते ग्राहकांचा गैरफायदा घेतात तेव्हा असे प्रकार अधिकारी वर्गाला कळवले जावेत. पुष्कळदा जास्त किमतीबाबत ग्राहक समजून घेत नाही. म्हणजे या माध्यमातून ज्या काही अवास्तव किमती वाढलेल्या आहेत, या अवास्तव किमती वाढण्यामध्ये जे विक्रेते आहेत हे मागे पुढे बघत नाही. बहुतेक व्यावसायिक ग्राहकांबरोबर प्रामाणिकपणे वागतात, कारण की तेच ग्राहक त्यांना पुन्हा हवे असतात. परंतु काही ग्राहकांना उत्पादक कंपनीनं आपल्याबरोबर गैरवर्तन केलेलं आहे असं वाटतं, परंतु ते काही जाणीवपूर्वक केलेलं नसतं. काही लबाड विक्रेते जे असतात ते ग्राहकांच्या वागणुकीचा गैरफायदा घेतात. ग्राहकांवर विक्रय कलेच्या माध्यमातून वस्तू विक्रीचा प्रभाव पाडून अशा ग्राहकांना वस्तू विकण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यानंतर पुढील दुसरा परिणाम आहे फसव्या किमती. याबाबत 3 प्रकारच्या फसव्या किमती दिसून येतात. कारखानदार किंवा घाऊक व्यापारी यांनी केलेल्या खोट्या जाहिराती यामुळे वस्तूच्या किमती वाढतात. दुसरं कारण आहे उत्पन्नाची वैशिष्ट्ये किंवा कामगिरी वाढवून सांगणे. जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्नामध्ये नसणारी वैशिष्ट्य
व वस्तूमध्ये असणारे जे काही काल्पनिक जे गुण आहे हे वाढून सांगितले जातात. तिसरा प्रकार आहे फसव्या प्रकारची वेष्टने, रचना यांचा वापर करणं. वस्तूच्या पॅकिंगमध्ये बदल केलेला आहे, वस्तूच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे, गैरसमज निर्माण करून देणारे लेबल. यामध्ये वस्तू व जे लेबल लावलं जातं हे ग्राहकांमध्ये गैरसमज तयार करतं. जसं की प्रॉडक्ट हे आयुर्वेदिक आहे, हे प्रॉडक्ट आरोग्यासाठी घातक नाही, या प्रॉडक्टमुळे ग्राहकांची बुद्धिमत्ता वाढते, ग्राहकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, हे प्रॉडक्ट विदेशातून आलेलं आहे, विदेशी कंपनीचं आहे, ब्रँडेड कंपनीचं आहे. तसंच फसव्या भाषेमध्ये वस्तूचं आकारमान वाढून सांगणं. अशा प्रथांमुळे शेवटी व्यवसायांवर परिणाम होत असल्यामुळे बहुतेक कंपन्या तर टाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इतर कंपन्यांनी अशा प्रकारचा वापर केल्यामुळे ग्राहकांचं मोठं नुकसान झाल्याची उदाहरणं बाजारपेठेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर तिसरी समस्या आहे अतिदडपणाने विक्री. विपणनकर्ते अजून एक टीका करतात की व्यक्तिगत विक्रीमध्ये घरोघरी जाणाऱ्या विक्रेत्याने आपण एक उत्पादक आहोत किंवा आपण उत्पादन कंपनीचे एजंट आहोत अशी जाहिरात केली जाते. हे कायद्याने चुकीचं आहे. जर आपल्याला अशी वस्तू जर घ्यायची नसेल तर 3 दिवसाच्या मुदतीत पुनर्विचार करून आपण करार रद्द करू शकतो, अशी सवलत ग्राहकांना दिली जाते. प्रत्यक्ष कंपनीचा उत्पादक किंवा प्रतिनिधी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला, यामुळे ग्राहकांची जी काही क्रयशक्ती आहे, त्याला आपण काल्पनिक क्रयशक्ती म्हणूया, ती वृद्धिंगत होते व 3 दिवस त्याला वस्तू खरेदीसाठी मुदत दिल्यामुळे तो त्या वस्तूबाबत पुनर्विचार करतो आणि ती वस्तू खरेदी करून टाकतो. अतिदडपण, कारण नसताना वस्तूची खरेदी हे व्यक्तिगत विक्रीच्या माध्यमातून केले गेल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील. त्यानंतर चौथी समस्या आहे हलक्या दर्जाच्या नकली किंवा असुरक्षित उत्पादने. या माध्यमातून उत्पादक जे असतात या हलक्या दर्जाच्या नकली किंवा असुरक्षित उत्पन्नाचा वापर या ठिकाणी करताना दिसून येतात. चांगल्या प्रकारे बनवली न गेलेली उत्पादने, की जे उत्पादन चांगल्या प्रकारे तयार केले गेलेलं नाही, असे असुरक्षित उत्पादने देखील बाजारपेठेमध्ये आणली जातात. उत्पादने अगदी लहान किरकोळ फायदा देतात. एखादा छोटासा फायदा त्या उत्पादनापासून ग्राहकांना होऊ शकतो. उत्पादने सुरक्षित नसतात, कारण निष्काळजी उत्पादक, अप्रशिक्षित कामगार, गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव, यामुळे ग्राहकांना हलक्या दर्जाच्या नकली वस्तूंचा जो पुरवठा आहे हा उत्पादकाकडून होत असतो. आणि भारतातील ग्राहक वर्ग एवढा जागृत नाही किंवा त्याला वस्तूच्या हलकी दर्जा, नकली किंवा असुरक्षित उत्पादने याबाबत त्याला ज्ञानही नसतं. अशा तक्रारींबाबत जर ग्राहकांनी जर तक्रारी जर केल्या तर विक्रेत्यांचा प्रतिसाद सकारात्मक असेलच असं नाही. सामान्यतः उत्पादक ग्राहकांना उपयोगी पडतील अशा असुरक्षित वस्तू बनवतात. त्याचा मोठा
परिणाम ग्राहकांवर झाल्याचं चित्र दिसून येतं. त्यानंतर योजनाबद्ध कालबाह्यता. अशा व्यूहरचनेमुळे उत्पादित वस्तू ग्राहकांना बदलावी लागते. तेथे फॅशनचे उदाहरण म्हणून उल्लेख केला तर विक्रेते उत्तर देतात की ग्राहकांना जुन्या गोष्टी नकोशा होतात व नवीन पाहिजे. म्हणजे यामध्ये हा जो मुद्दा जो आहे की यामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्याची विक्री उत्पादकांनी बंद केली, की याचं उत्तर दिलं की फॅशन बदलल्यामुळे ग्राहकांची मागणी या ठिकाणी बदलली. यामुळे काय होतंय की ज्या जुन्या कालावधीमधील ज्या प्रभावी वस्तू ज्या होत्या त्या बंद झाल्या. त्यामुळे त्याच्या ग्राहकांच्या आरोग्यावरती परिणाम झाला. जसे की तांब्या पितळ्याची भांडी, याचा ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला फायदा या ठिकाणी होता, परंतु तो फायदा आता ग्राहकांना घेता येत नाही. त्यानंतर शेवटची समस्या आहे हलक्या दर्जाच्या सेवा. कमी उत्पादन असलेल्या ग्राहकांना किंवा ज्या भागामध्ये उत्पन्न कमी आहे अशा भागामध्ये चांगली विपणन पद्धत वापरली जात नाही. गरीब ग्राहकांना लुबाडून कमी किमतीत वस्तू विकायच्या व त्या अत्यंत हलक्या दर्जाच्या वस्तू विकून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाल्याचं चित्र बघायला मिळतं. म्हणजे हे जे काही विपणनाचे जे प्रभावाचे जे आपण ग्राहकांवरील जे परिणाम आहे 6 प्रकारचे परिणाम आपण बघितले. या परिणामांमुळे ग्राहकांना फसवून त्यांची लुबाडणूक करून ग्राहक मनावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न विपणनाच्या माध्यमातून केला जातो. यानंतर पुढील लेक्चरला. धन्यवाद.